बातमी बीडमधून आहे। बीड शिरूर तालुक्यातील आरोपी सतीश उर्फ खोक्या भोसले सध्या पोलीस कोठडीमध्ये आहे आणि त्याचं पोलीस कोठडीमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। दुसरीकडे त्याच्या कुटुंबामधील नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। यामध्ये सतीश उर्फ खोक्या भोसलेची पत्नी, बहीण आणि काही नातेवाईकांनी आमरण उपोषणामध्ये सहभाग घेतलाय। तर बीड शिरूर तालुक्यामधील आरोपी असलेला सतीश उर्फ खोक्या भोसले सध्या पोलीस कोठडीमध्ये आहे, मात्र त्याचं त्या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। या संदर्भातला त्याने इशारा सुद्धा दिलेला होता आणि पोलिसांना त्यातलं निवेदन सुद्धा दिलेलं होतं। दुसरीकडे त्याचे कुटुंबीय सुद्धा आक्रमक झालेले आहेत आणि नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर हे आमरण उपोषण सुरू केलंय। माझी मागणी आहे सर, माझा घरदार उद्ध्वस्त करून टाकितलं। माझी लेकरं, माझे कपडे नाही, आम्हाला भांडे नाही घरामध्ये। आम्ही उन्हामध्ये बसलोत, माझे लेकरं बाय सगळं घेऊन उन्हामध्ये बसलोत। माझी मागणी माझं घरदार वन खात्याने भरून द्यावे। माझी संदीप ढाकणे आहे का, त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे आमच्या पुतणीवर, आमच्या राम ढाकणे, दिलीप ढाकणे, महेश ढाकणे एवढ्यावर गुन्हे दाखल आहे। ते तात्काळ अटक करणे पाहिजे, आमची एवढी मागणी। आमचे उपोषण सुटत नाही तेव्हापर्यंत न्याय भेटत नाही मला, तेपर्यंत मी इथंच बसणार आहे।